नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. या सेशनमध्ये आपण व्हेंचर कॅपिटल म्हणजे व्हेंचर कॅपिटल काय असते, त्याचे टाईप कोणते असतात, हे आपण शॉर्टकटमध्ये डिस्कस करणार आहोत. आता पहिले सगळ्यात अगोदर आपण व्हेंचर कॅपिटल म्हणजे काय हे समजून घेऊ. तर व्हेंचर कॅपिटल ऑर व्हीसी इज अ लॉंग टर्म स्टार्टअप कॅपिटल प्रोव्हाइड टू द न्यू एंटरप्रेन्युअर्स बाय इन्व्हेस्टर. आता सगळ्यात महत्वाचं या डेफिनेशनमध्ये, हे लॉंग टर्मसाठी देते, असं शॉर्ट टर्म नाही. जे काही कॅपिटल आहे ते कोणतं एक्झाममध्ये ते शॉर्ट टर्म असते बऱ्याचदा ऑप्शनमध्ये, बऱ्याचदा नुसती डेफिनेशनच येते. खूप वेळा एक्झाममध्ये ही डेफिनेशन विचारलेली आहे. तरी इथं तुम्ही काय करायचं की लॉंग टर्म कॅपिटल असते. कोणासाठी असते? स्टार्टअप आणि किंवा जे नवीन उद्योजक असतात किंवा एंटरप्रेन्योरशिप नवीन स्टार्टअप तयार करतात किंवा नवीन बिझनेस तयार करतात, त्याच्यासाठी लॉंग टर्म कॅपिटल. आता इथं परीक्षेत मी सांगितलं, इथं शॉर्ट टर्म लिहिलं जाते बऱ्याचदा ऑप्शनमध्ये. हे 100% चूक आहे. इथं लॉंग टर्म कॅपिटल महत्वाचं आहे. बाय कोणाकडून प्रोव्हाइड केल्या जाते ते कॅपिटल? बाय इन्व्हेस्टर. आता इथं लिहिलं आपण की इट इज द फॉर्म ऑफ प्रायव्हेट एंटिटी. नंतर व्हेंचर कॅपिटल इज अ मनी. व्हेंचर कॅपिटल म्हणजे काय? पैसे आहेत ते गिव्हन टू द न्यू ऑर स्मॉल बिझनेस स्टार्टअप, म्हणजे जे इनिशियल स्टेजला आहेत किंवा सुरुवातीच्या स्टेजला आहे, स्टार्टअप बाय इन्व्हेस्टर हु बिलीव्ह द बिझनेस कॅन ग्रो व्हेरी फास्ट इन द फ्युचर. म्हणजे इन्व्हेस्टर जे आहेत ते, त्यांना काय वाटते की जरी सध्याच्या स्टेजला हा जे काही बिझनेस आहे हे इनिशियल स्टेजला आहे, पण भविष्यात त्याला ग्रोथ होण्याची किंवा एक पिकअप पकडण्याचे जास्त चान्सेस असतात, त्यांना हे कॅपिटल प्रोव्हाइड करतात. कोण? तर इन्व्हेस्टर. आता व्हेंचर कॅपिटल मीन्स अ न्यू बिझनेस ऑर ऍक्टिव्हिटीज दॅट इन्व्हॉल्व द रिस्क बट हॅज अ चान्सेस ऑफ गुड प्रॉफिट ऑर सक्सेस. म्हणजे व्हेंचरचाच आपण बघा, व्हेंचरचा साधा जर मिनिंग बघितला तर त्याचा अर्थ काय की नवीन बिझनेस किंवा एखादी एक नवीन ऍक्टिव्हिटी. त्याच्यामध्ये रिस्क आहे का? तर हो, परंतु रिस्क असल्यावर काय आहे, समोर चान्सेस सुद्धा प्रॉफिट किंवा सक्सेस होण्याचे हे सुद्धा चान्सेस आहे, तर त्याला आपण व्हेंचर म्हणतो. आता या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्हाला फक्त काय लक्षात ठेवायचं आहे की व्हेंचर कॅपिटल ही डेफिनेशन खूप वेळा एक्झाम मध्ये विचारते. मी पहिलेही सांगितलं की व्हेंचर कॅपिटल इज अ लॉंग टर्म. हे लॉंग टर्म किंवा शॉर्ट टर्म कॅपिटल नसते, लॉंग टर्म कॅपिटल असते. आणि कोणासाठी असते ते? तर नवीन बिझनेस जे स्टार्ट करतात किंवा नवीन स्टार्टअप स्टार्ट करतात, त्यांना कोण कॅपिटल प्रोव्हाइड करते? तर इन्व्हेस्टर जे आहेत ते कॅपिटल प्रोव्हाइड करतात. नंतर थोडस क्लिअर करतो मी याला. हा, बघा आता, फ्रॉम व्हेअर द व्हेंचर कॅपिटल कम फ्रॉम. हे व्हेंचर कॅपिटल कुठून येते? आता कोण कोण त्यांना देतात? की जे नवीन स्टार्टअप करणारे लोक आहेत किंवा नवीन ज्याला उद्योग स्टार्ट करायचा आहे किंवा नवीन बिझनेस, त्याला कॅपिटल कोण प्रोव्हाइड करते? आता बघा इथे लिहिलं आपण वेल ऑफ इन्व्हेस्टर. वेल ऑफ इन्व्हेस्टर म्हणजे काय? रिच पर्सन विथ एक्स्ट्रा मनी. हे म्हणजे हे बघा इथे पिक्चर दाखवला आपण. नंतर इन्व्हेस्टमेंट बँक, हे बँकिंग वगैरे हे सुद्धा देतात. फायनान्शियल इन्स्टिट्यूट, हे इकडे इमेज दाखवली. म्हणजे हे जे लोक आहेत, हे कोणाला कॅपिटल प्रोव्हाइड करतात? तर जे नवीन उद्योग स्टार्ट करतात किंवा स्टार्टअप चालू करतात किंवा एखादी नवीन ऍक्टिव्हिटी बिझनेस स्टार्ट करतात, पण तो बिझनेस कसा की त्याच्यामध्ये रिस्क असेल, पण भविष्यात त्याचं काहीतरी म्हणजे प्रोग्रेस होण्याची चान्सेस आहे किंवा त्याचे फार स्कोप असणार आहे त्या बिझनेसला, तर त्या बिझनेससाठीच हे जे काही इन्व्हेस्टर असतात, इन्व्हेस्टर म्हणजे कोणते असतात? वेल ऑफ इन्व्हेस्टर असेल म्हणजे रिच पीपल विथ एक्स्ट्रा मनी. नंतर इन्व्हेस्टमेंट बँक असतील, फायनान्शियली हे लोक, यांना जे काही नवीन स्टार्टअप सुरू करणारे जे आहेत त्यांना ते व्हेंचर कॅपिटल देतात. नंतर आहे की टाइप्स ऑफ व्हेंचर कॅपिटल. याचे कोणकोणते टाइप्स असतात? व्हेंचर कॅपिटलचे 4 टाइप्स आहेत. मी इथं सील असं लक्षात ठेवतो, SEEL, मी त्याला सील वाचतो असं. म्हणजे पहिलं असतं की सीड कॅपिटल, दुसरं अर्ली स्टेज कॅपिटल आणि एक्सपान्शन आणि लेट स्टेज कॅपिटल. याचा जर आपण फ्लो केला तर हे काय? इनिशियल. हे अर्ली सीड म्हणजे काय? बी बी नसतं का पिकाचं? तर सीड म्हणजे इनिशियल स्टेज आहे ना. आणि लास्ट स्टेज फायनान्शियल, म्हणजे इथं इनिशियल टू हे म्हणजे जसं जसं डेव्हलपमेंट होत जाते ना, तसं त्या याचं स्टार्टअपचं तसं तसं स्टेजनुसार त्याचे 4 प्रकार पडले. त्याला आपण सील म्हणतो. म्हणजे सीड कॅपिटल असेल, अर्ली स्टेज, एक्सपान्शन, फायनान्सिंग आणि लास्ट स्टेज. आता सीड कॅपिटल जसं बियाणं असते ना आपलं, सीड म्हणजे बियाणं, ज्याला मराठीत म्हणतो. सीड म्हणजे काय? एकदम इनिशियल स्टेज किंवा बी. बी जसं आपण म्हणतो त्याच्यावरून तो सीड कॅपिटल वर्ड आला. व्हेरी अर्ली इन्व्हेस्टमेंट टू प्रूव्ह न्यू आयडिया ऑफन बिफोर अ स्टार्टअप फुली फॉर्म इट्स प्रोडक्ट और बिझनेस मॉडेल.
सीड कॅपिटल इज द फर्स्ट मनी गिवन टू स्टार्ट ट्रायल अँड टेस्ट द न्यू बिझनेस आयडिया. आता बघा, इथं कुठलाही फायनल प्रोडक्ट बनवला नाही, फक्त काय आहे की त्याचा एक आयडिया आहे किंवा स्टार्ट आणि टेस्ट न्यू बिझनेस आयडिया, म्हणजे त्यासाठी असं आणखीन सध्या कुठंच पिकअप घेतलेला नाही, कुठलंही फायनल प्रोटोटाईप बनवलं नाही. आता बघा, इट इज यूज टू रजिस्टर कंपनी असेल, डू द मार्केट रिसर्च आणि मेक, इथं MAKE पाहिजे, तर चुकून हे एम प्रिंट झालं नाही, म्हणजे मेक अ सॅम्पल प्रॉडक्ट. सॅम्पल आहे, म्हणजे फायनल प्रॉडक्ट किंवा इथं कुठेही प्रोसेस चालू नाही, इथं मेक शब्द आहे, इथं चुकून माझा हे इथं एम कन्सिडर करा असा, म्हणजे मेक सॅम्पल प्रॉडक्ट. आता बघा, सीड कॅपिटल आहे, सीड म्हणजे एकदम सुरुवातीची स्टेज एखाद्या गोष्टीची. तर इथं कशासाठी तो कॅपिटल वापरला जातो? रजिस्टर कंपनीचं रजिस्ट्रेशन करावं लागेल ना. नंतर मार्केट रिसर्च, बाबा खरंच त्याला स्कोप आहे का नाही, उगाच मार्केट विदाउट मार्केट रिसर्च नुसता बिझनेस चालू करतात ते खड्ड्यात जाण्याचे चान्सेस असतात. नंतर मेक सॅम्पल प्रॉडक्ट, इथं कुठलाही फायनल प्रॉडक्ट तयार होत नाही. तर सॅम्पल म्हणजे काय की ट्रायल अँड टेस्ट वरचा एक प्रोटोटाईप आहे, तो फायनल प्रॉडक्ट नाही. नंतर अर्ली स्टेज फायनान्सिंग, दुसरी स्टेज आपण जे सील मध्ये बघितलं ना, त्यातला सील म्हणजे पहिलं सीड स्टेप झाली आपली, सीड कॅपिटल म्हणलं आपण त्याला. म्हणजे हेच बघा 4 स्टेज जे आपण बघितलं इथं बघा. हा, सीड कॅपिटल म्हणजे 4 स्टेज आहेत ना आपल्या टाइप्स ऑफ व्हेंचर कॅपिटल. पहिला आहे सीड, आपण लक्षात ठेवलं म्हणजे सीड कॅपिटल असेल, अर्ली स्टेज फायनान्सिंग, एक्सपान्शन फायनान्सिंग आणि लेट स्टेज फायनान्सिंग. आता त्यातलं आपण सीड कॅपिटल बघितलं. आता दुसरं आहे की अर्ली स्टेज फायनान्सिंग, याला काय म्हणायचं? इन्व्हेस्टमेंट गिवन फॉर द प्रॉडक्ट डेव्हलपमेंट अँड मार्केटिंग. धिस कॅन इन्क्लूड सिरीज ए अँड सिरीज बी राऊंड. आता सिरीज ए, सिरीज बी राऊंड कशाला म्हणतात? सिरीज ए सिरीज म्हणजे का? फर्स्ट बिग इन्व्हेस्टमेंट ऑफन सीड स्टेज, आफ्टर सीड स्टेज. ते कशासाठी असते? इम्प्रूव्ह प्रॉडक्ट, म्हणजे आता काय केलं की प्रॉडक्ट बनवायला सुरू केले आणि त्याच्यात सुधारणा करायची आहे. बी सिरीज म्हणजे का? सेकंड बिग इन्व्हेस्टमेंट, हायर मोर स्टाफ. म्हणजे हे एक्झाम्पल दिले की अशा गोष्टीसाठी त्याला AB म्हणजे काय? पहिली मोठी इन्व्हेस्टमेंट, दुसरी आता दुसरी मोठी इन्व्हेस्टमेंट, फॉर एक्झाम्पल की हायर मोर स्टाफ म्हणजे जास्त कर्मचारी नेमणूक करण्यासाठी दुसरी, म्हणजे AB सिरीज म्हणजे काय की पहिली इन्व्हेस्टमेंट आणि दुसरी इन्व्हेस्टमेंट, बाकी काही नाही त्याच्यामध्ये. नंतर आता बघा कुठं आलो आपण, एक्सपान्शन फायनान्सिंग केलं, त्याला ग्रोथ फायनान्सिंग सुद्धा म्हणतात. धिस कॅपिटल प्रोव्हाइडेड टू एक्सपांड द मार्केट, मार्केट रिच म्हणजे हे तर एक्सपांड करायचं, सोबत R&D, रिसर्च अँड डेव्हलपमेंट इन्व्हेस्टमेंट, इन्क्रीज वर्किंग कॅपिटल सुद्धा त्याचं इन्क्रीज, या तिन्ही गोष्टी याच्यामध्ये भर देण्यात येते. नंतर लेट स्टेज फायनान्सिंग, किंवा त्याला आपण म्हणतो मनी गिवन टू द कंपनी दॅट इज ऑलरेडी बिग अँड स्टेबल. आता हे सगळ्या 3 स्टेपमध्ये बऱ्यापैकी कंपनी मोठी झाली, स्टेबल झाली, अँड हॅव रिच अ सर्टन लेवल ऑफ मॅच्युरिटी, म्हणजे त्यांना मार्केटमधलं सगळं रूल रेग्युलेशन काय स्टेटस आहे सगळ्या गोष्टी कडल्या, म्हणजे त्याला मॅच्युरिटी आली. राईट बिफोर IPO. आता IPO म्हणजे काय? IPO मीन्स इनिशियल पब्लिक ऑफरिंग. आता इनिशियल पब्लिक ऑफरिंग कशाला म्हणतात? दॅट इज द फर्स्ट टाइम अ कंपनी सेल इट्स शेअर टू द पब्लिक इन स्टॉक मार्केट. म्हणजे IPO ज्याला म्हणतात, हे इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टीच्या संदर्भात IPO नाही, तो वेगळा आहे. म्हणजे आता हा IPO कोणता आहे? IPO मीन्स इनिशियल पब्लिक ऑफरिंग, त्याला म्हणतात दॅट इज द फर्स्ट टाइम अ कंपनी सेल इट शेअर टू द पब्लिक इन द स्टॉक मार्केट. म्हणजे पहिल्यांदाच जर कंपनी त्याचे शेअर स्टॉक मार्केटमध्ये शेअर करत असेल तर त्याला IPO म्हणायचं. म्हणजे हे 4 स्टेज लक्षात येतील. आता याच्यामध्ये बघा कोणकोणत्या महत्वाच्या गोष्टी आहेत. त्याच्यात एक तर आलं तर तुम्हाला सीड कॅपिटल बद्दल येईल किंवा त्याची डेफिनेशन येईल. याच्यावर 2 गोष्टीवरच क्वेश्चन, म्हणजे बऱ्याचदा डेफिनेशनवर क्वेश्चन विचारले MPSC असू द्या किंवा UPSC मध्ये, तर ते जनरली डेफिनेशन फक्त तिथं लॉंग टर्म कॅपिटल आहे, ते हे लक्षात घ्यायचं आहे, शॉर्ट टर्म नाही. ऑप्शन मध्ये शॉर्ट टर्म असते. होप करतो की बऱ्याच गोष्टी समजल्या असतील किंवा आवडल्या असतील, तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.